नमस्कार मित्रांनो. भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे एक मोठे स्वप्न असते ते म्हणजे निवृत्तीनंतरचा जीवनमान आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावा. यासाठी जुन्या पेन्शन योजनेची मागणी गेल्या काही वर्षात अधिक तीव्र झाली आहे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मुख्य चिंता म्हणजे निवृत्तीनंतर त्यांच्या उत्पन्नाचं काय होईल. पूर्वी जुनी पेन्शन योजना ही चिंता कमी केली होती, परंतु ती बंद केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढलेली आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सरकारला जुनी पेन्शन प्रणाली पुन्हा लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणूनच 2026 मध्ये जुनी पेन्शन प्रणाली पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 2026 पासून हळूहळू जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाच, पण त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा फायदा होईल. पेन्शन योजना त्यांच्या भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. सरकारचा हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आश्वासनात्मक पाऊल ठरणार आहे. जुनी पेन्शन म्हणजे ही बरीच चांगली योजना आहे. निवृत्तीनंतर पेन्शनची व्यवस्था असणे हे सुद्धा गरजेचंच आहे. कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता मजबूत करण्यासाठी ही रक्कम तुम्हाला देण्यात आली होती. यामुळे तुम्ही तुमच्या वृद्धापकाळामध्ये दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापासून रोखू शकाल. शिवाय जुन्या पेन्शन प्रणाली अंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना आयुष्यभर एक निश्चित उत्पन्न मिळत असे, ज्यामुळे त्यांना मानसिक शांतता मिळेल. नवीन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनवरील विश्वास उडाला आहे. यामुळे OPS पुनर्संचयित करण्याची मागणी वाढत चालली आहे. कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की पेन्शन हा केवळ एक विशेष अधिकार नाही, तर कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. हा त्यांच्या भविष्याच्या सुरक्षेशी संबंधित विषय आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील सुरक्षेची खात्री करण्यासाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारला दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने असेही जाहीर केले की 2026 मध्ये देशामध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जाईल. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा याचा फायदा होईल. आवश्यक प्रक्रिया आणि विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केली जातील. ही माहिती मिळताच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता निवृत्तीनंतर उत्पन्नाची चिंता राहणार नाही. कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता सुद्धा मिळणार आहे. दीर्घकाळ चाललेले आंदोलन यशस्वी झाले आहे. यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. त्यांनी म्हटले आहे की देशात अजूनही कायदा जिवंत आहे आणि न्यायालयाने चांगला निर्णय दिला आहे. आम्ही त्याचे कौतुक करतो आणि न्यायालयाचे आभार सुद्धा मानतो. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारचा हा निर्णय एक देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. 2026 पासून OPS लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होईल आणि निवृत्तीनंतरही त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात बदल होईल. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.